आणि भव्य दिव्य हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. मॅच नंबर 2 ओमसाई भावाले आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे रुंच 11 आई गावदेवी वाकीपाडा संघ. संदीप सर, या मैदानाचा अनुभव असलेला संघ एका साईडला आई गावदेवी वाकीपाडा रुंच 11 या नावाने उतरलाय. जिग्नेशदादा मात्रे यांचं सुपुत्र आणि तेच टायटल या टीमच्या नावावर पाहतोय आपण. परंतु इथे वेळ सुद्धा फार महत्वाचा आहे. 4 षटकांकरता 22 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. 22 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर मग 5व्या षटकामध्ये एक काढू तुम्हाला अतिरिक्त 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रुंच 11 वाकीपाडा टीमचे 2 बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे चेतन पाटील आणि नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर आहेत अनिकेत भोमटे. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक नवनाथ. ओहो, चांगला बॉल. गुड लेन स्पॉटवर चेंडू टाकला होता. थोडासा राईज झालाय, ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. पहिला चेंडू डॉट. ॲक्शन रिप्ले पहा. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल थोडा राईज झाला आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलं. बॅकफूट पंच हा फटका खेळायचा होता परंतु तो फटका मिस केलाय. चेतनची खासियत आहे स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह, बॅकफूट पंच अशा प्रकारचे फटके त्याच्याकडे आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस त्याच टप्प्यावरती आणि तोच धागा पाहिला. ही खासियत आहे नवनाथची. एक्सपिरियन्स आहे, पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे आणि पॉवरफुल सध्या गोलंदाजी होते. यस, अगोदरचा चेंडू सुद्धा तसाच टाकला होता आणि आता सुद्धा तसाच चेंडू रिलीज केलाय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अतिशय चांगली पाहायला मिळते. नवनाथ या गोलंदाजाची 2 चेंडू टाकलेत. मागच्या स्पर्धेमध्ये खारबाव कालवार येथील मैदानावर सुद्धा नवनाथ या कावडूचा बोलबाला मी पाहिला होता आणि आता सुद्धा तोच आक्रमक पवित्रा त्याचा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. या वेळेला चूक केली. फुल टॉस बॉल पाठवून दिलाय फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. थँक्यू डीजे. राऊंड विकेटने गोलंदाजी होत असताना लोअर फुलटॉस बॉल होता आणि जसा बॉल पायावरती आला तसा स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर स्लॉग हिट फटका पाहतोय आपण. शॉर्ट आर्म पुलचा फटका चेतन पाटीलच्या बॅटमधून. पुढचा बॉल आता पाहिलं. एक षटकार आल्यानंतर हा दबाव असतो. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर खांद्यावरती जास्त जोर दिला आणि लेग कटर जास्त बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. टीमची धावसंख्या 7. विशाल नाईक सर आहेत आणि त्याचबरोबर ललित भोईर सरांना आपण बघतायत. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू होता. धावसंख्या धावपळकर 7. दबाव दडपण वाढवायचं असेल तर चांगलीच खेळी करावी लागेल बॅटरला. चेतन सुद्धा तयार आहे. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकलाय, राईज झालाय, सरप्राईज केलाय आणि या ठिकाणी बीट होतोय बॅटर चेतन पाटील. बीट झालाय. ह्याच वेळेला एक चांगला चेंडू पडला आणि बीट होताना चेतन पाटील आपण बघितलंय. 4 मध्ये तो 6 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 7. अगोदरची लेन पाहिली तर थोडी फुलटॉस होती. त्यानंतर वाईड लाईनच्या बाहेर ही लेन जी होती ना, जो 8 मीटर 6 मीटर 4 मीटर 2 मीटरचा जो ॲड आहे ना, तिथे हा फुल्लर लेनचा अतिशय सुंदर बॉल. पुढचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मिडॉनच्या दिशेने बॉल जातोय. डेंजर एंडला होता चेतन परंतु चिकी सिंगल सध्या कंप्लीट केले. 1 या धावसंख्येने धावफलक 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते संदीप सर. भागीदारी तर करावीच लागेल या दोन्ही बॅटरला. रुंच 11 वाकीपाडा टीम या ठिकाणी दाखल झालेत. त्यांच्या पाठीराखे सुद्धा दाखल झालेत आणि आज चेतन पाटील आणि अनिकेत भोमटेवर मोठी जबाबदारी दिली. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी त्यांना दोघांनाही करावी लागेल कारण या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे लॉंग ऑफला आणि एक आहे मिड विकेट सत्रात. चांगला बॉल गुड बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. सुपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलण्याआधी बॅटरने 1 धाव पळून पूर्ण केली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रुंच 11 वाकीपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 9. 9 विदाउट लॉस. चांगली गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या. जरूर विकेट मिळाला नाही, कन्सिस्टन्सी दाखवली. 1 षटकार आला आणि त्यानंतर केलेला कमबॅक. लोकनेते आमदार चषक आपण पाहतोय. भव्य दिव्य ही स्पर्धा, पहिली नाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा या नायगाव जुचंद्र नगरीमध्ये आणि प्रथमेश कणैया भोईर यांचं संपूर्ण चांगलं आयोजन नियोजन. पतू पॅकर आणि बहुजन विकास आघाडीचं नेहमी चांगलं कार्य राहिलंय. तेवढीच चांगली ही स्पर्धा आणि आजचा हाफ जर पाहिला तर हा दुसरा मॅच. रुंच 11 आई गावदेवी वाकीपाडा संघ बॅटिंग करतोय आणि त्यांच्या अपोजिट ओमसाई भावालेबी हा संघ आपण पाहतोय. एका साईडला
जिग्नेशदादा म्हात्रे पुरस्कर्ते आहेत गावदेवी वाकीपाडा संघाचं. तर जितेन कांतीलाल पाटील ओम साई भावालेबी या संघाच्या माध्यमातून त्यांना पाहतोय पुरस्कर्ते. बॉलिंग मार्कवरती आलाय GM स्कूल एंडकडून. सध्या जुचंद्र विलेज एंडकडून गोलंदाजी होत असताना मिस्टर योगेश एक विकेट टेकर गोलंदाज, एक वेगवान जलद गतीने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. पहिला बॉल. यावेळी मात्र पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती प्रश्न विचारला होता अनिकेत बोमटेला आणि पहिल्या बॉलवरती उत्तर नव्हतं. डॉट बॉल. चेंडू निर्धाव टाकला. योगेश भालेकर टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत प्रख्यात असलेला खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपली झलक दाखवलं आणि इथे सुद्धा त्या खेळाडूला आमंत्रण दिलं. ओम साई 111 भावले बी हा संघ आणि त्याचं प्रमुख अस्त्र. स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळेला योगेशने आणि बीट केलं बॅटर अनिकेत भोमटेला. पारितोषिक सुद्धा लागलं जातं. चेतन पाटील यांनी लगातार 3 षटकार जर ठोकले तर अमर बिस्तूर पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल या खेळाडूला. म्हणजेच खेळाडून मालामाल होऊ शकतात या स्पर्धेमध्ये. योगेश भालेकर एक मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर आहे आणि अनिकेतला हा टफ चॅलेंज आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. यावेळी पुलर लेनचा मारा केला. डेंजर एंडला अनिकेत. बॅकअप आहे. रनआउटची संधी होती. बाईकच्या माध्यमातून एक धावेल. अनिकेत देखील एक चांगला बॅटर आहे. चांगल्या टचमध्ये आहे. वेगवेगळ्या संघांमध्ये त्याची वर्णी लागते. आज थोडासा योगेश भालेकरच्या अगेन्स्ट थोडासा मी म्हणेन शांत ठेवलंय. आणि खरं तर व्हेरिएशन म्हणजेच प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची कला ही योगेशकडे आहे. आता राईज झालाय. सरप्राईज केलं बॅटरला. अनपेक्षितरित्या उसळी होणारा चेंडू पाहायला मिळाला योगेशचा. 4 चेंडू टाकलेत आणि एकच धाव या षटकामध्ये येताना दिसतं, ती सुद्धा अतिरिक्त. म्हणजे 4 चेंडू जवळजवळ एकही धाव येताना दिसत नाही अधिकृतरित्या. त्याचं कारण एकच टप्पा आहे. ती लाईन पाहिली क्रॉस लाईन आणि त्याच पद्धतीने सध्या बॅटर सातत्याने बीट होतोय. पुढचा बॉल. यावेळी मात्र जबरदस्त फटका. बॉडीला रोल केलं. फाईन लेग आणि लॉंग लेग पट्ट्याच्या मधोमध येतोय चेतन पाटीलच्या बॅटमधून. लोकनेते आमदार चषक चौकार. लेग स्टम्पच्या दिशेने उसळी घेणारा चेंडू होता आणि त्या चेंडूवर हल्ला केला. यावेळेला चुकीची लाईन होती योगेशची. पुढचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाज तयार. फुलपिच बॉल होता. चेंडू जातो फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा लागल्या जातात. यावेळेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 विदाउट लॉस. 15वर एकही गडी बाद झाला नाही. दहा मिनिटांचा वेळ तुम्ही 2 षटकांकरता खर्च केलाय. म्हणजेच तुमच्याकडे आता 12 मिनिटं उरलेत. त्या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून ती 2 षटकं पूर्ण करावी लागतील. योगेश भालेकर काय चांगला प्रभावी षटक त्याचं हे तुम्ही बघू शकतायत. बॉलिंग ॲनालिसिस एका षटकामध्ये खूप चांगले गोलंदाजी करताना तो दिसलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा लागल्यात. अक्षयजी 15 धाबा लागल्यात. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. चांगली पार्टनरशिप देखील होते. दोन्ही बॅटर सध्या सेट झाल्यात आणि समोरच्या टीमला अपसेट करायचं ते इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. खास करून अनिकेत बोमटे इथे कमबॅक त्यालाही करावं लागेल. चेतन पाटील चांगल्या टचमध्ये, चांगल्या मूडमध्ये आणि चांगल्या अंदाजामध्ये सध्या तो बॅटिंग करतोय. बॉलिंग मार्कवरती विकास आलाय. आणखीन एक विकेट टेकर गोलंदाज विकास. आता जर पाहिलं तर सेकंड एंडने गोलंदाजी करत असताना ऑफ स्टंपवर जास्त शफल झाला, परंतु तेवढाच बाहेर निघणारा बॉल इथे फॉलो केला होता बॅटरला, परंतु जास्त काहीतरी एक्स्ट्रा करण्याच्या नादामध्ये एक्स्ट्रा टर्न वाईट बॉल. विकास गबारी अतिशय चांगला हा सुद्धा जलद गती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यांनी सुरुवात थोडीशी खराब केलं. 16 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात. रन शिल्लक वाकीपाडा या टीमच्या. पुन्हा आता पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर ही जबाबदारी दिलं विकास याच्याकडे. याच्यानंतर होणाऱ्या मॅचची चर्चा आपण या षटकानंतर करणार आहोत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल.
जबरदस्त रायझिंग डिलेव्हरी, सरप्राईज केलंय. अगदी जर पाहिलं तर शोल्डर लेवलला हा बॉल होता. बॅटर ज्या पद्धतीने शप्पल झाला त्याच्या जवळून त्याच्या आवाक्यापासूनच थोडासा लांब खेळण्याचा इरादा केला आणि इथे बरोबर हा अप कटर बॉल आतमध्ये आला. ड्राईव्ह केला ऑन साईडला. यॉर्कर लेनची डिलेव्हरी होती आणि तिथे मात्र चेंडू सरळ निघून जातोय फिल्डरच्या हातामध्ये. एक धाव कंप्लीट. एक या धावसंख्येने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. टोटल धावा आतापर्यंत 17. पण नेक्स्ट मॅच सुद्धा फार महत्त्वाचा असेल. भाव्या 11 मानकोळी विरुद्ध मयांक 11 खारबाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता तयारीत राहा. दोन्ही टीम या ठिकाणी रेडी राहा, कारण पुढील टॉस या दोघांमध्ये असेल. धावसंख्या धावपळकावर बिनबाद 17 धाबा. पुढचा बॉल घेऊन येतो विकास. कामगिरी करेल काय झकास. हाफ ट्रेकर चेंडू होता, पुल करायचा इरादा केला होता पक्का. डीप मिडॉन मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची हुलकावणी होती आणि अंतिम क्षणी दोघांनी ठरवलं या 2 धाव पूर्ण करायच्या आहेत. 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 19. चुकी करतोय फिल्डर. एक तर कॅचवर आला नाही, त्यानंतर जास्त रिलॅक्स राहिल्यानंतर थ्रो देखील खराब आला. तिथून दोन्ही बॅटरने ओळखलं, एकमेकांमध्ये चांगला कॉलिंग केला आणि चांगला समंजसपणा. इथे 2 धावा येत आहेत. ही खासियत आहे रुंच 11 आई गावदेवी वाकीपाडा संघाची. टीमची धावसंख्या 19, 19 रन. एकही विकेट गेलेला नाही आहे. अनिकेत बुमटे इथून प्रहार करेल का? मोठा पटका खेळायचा होता. इथे कॉड बिहाइंड, सॉफ्ट डिसमिसल, विकेट जाईल. पहिला गडी बाद. अनिकेत बुमटे बॅक टू द पवेलियन. 19 रन. 19 for 1. एक गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 19. आणि पंच इशारा करतायत. आय थिंक खेळाडूंना पाण्याची गरज आहे. सूरज काहीतरी चर्चा करतायत आपल्या खेळाडूंसोबत. योगेश आणि सूरज हे दोन्ही खेळाडू हे कुळ्या गटातील खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. चेतन पाटील 10 मध्ये 13 वर खेळत आहेत आणि नुकताच कसा बाद झाला हे आपण दृश्य बघू शकतायत ZTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला तुम्ही ऑन साईडला खेळण्याकरता गेल्यानंतर परिणाम त्याचे वाईट होऊ शकतात, जे आपण नुकताच बघितलं हे बघू शकतायत. सुरुवातीला पुढे आला, नंतर पुन्हा कळवर गेला आणि हे शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं अनिकेत भोमटे या खेळाडूचं. तो बाद झालाय. 19 वर पहिला धक्का. आदरणीय सुनीलजी मुकादम यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचंही घरी हार्दिक स्वागत, वेलकम. कॉड बिहाइंड, आउटसाइड एज. अनिकेत भोमटेने आज निराश केलंय आणि त्याचं कारण आहे सातत्याने डॉट बॉल प्रेशर रिलीज झाला आणि विकासच्या नावावर हा विकेट. 19 धावा, 4 बॉल. चांगला बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला ओम साई भावाले बी या संघाच्या माध्यमातून. म्हणजे आता थोडक्यात तुमच्या भाषेत म्हणायचं झालं की आता भावाले टीम चांगली टच मध्ये आहे. आणि हल्ली तर म्हणायचं झालं तर टच फोनच्या या युगामध्ये आपले जिवलग मित्र सुद्धा आपल्या टच मध्ये नसतात. हीच गोष्ट कधी कधी मनाला टच करते. परंतु संध्याकाळ झाल्या एखादं भरलेलं ग्लास टच करण्याकरता आमंत्रण दिलं ना, ते सर्वजण टच मध्ये येत आहेत. इथे आता टच मध्ये असणं गरजेचं आहे. धावा बनवायच्या आहेत आणि ती जबाबदारी कल्पेश मात्रे या खेळाडूला उचलावी लागेल आपल्या खांद्यावर. कल्पेश इज ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. विकास गोवारी. यश त्याला प्राप्त झालंय. विकासचा पुढचा बॉल. हाफ ट्रेकर चेंडू होता, कळून काढला जातो. ऑन साईडला पूल केलं. शॉर्ट ऑन फुल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची संधी नाही. एकच धाव. धावसंख्या 1 पुढे गेली. 1 गडी बाद 20. 20 for 1. 5 चेंडू. कल्पेश मात्रे आला आणि सध्या अकाउंट ओपन केलंय. या टीममध्ये जर कोण चांगल्या टचमध्ये असेल ना तर कल्पेश मात्रे. यंदाचा हंगाम त्याने गाजवलंय आणि सध्याच्या घडीला त्याची बॅटिंग जर लागली या मैदानावरती तर धावा वेगाने पुढे येतील. अंतिम बॉल 3ऱ्या ओव्हरचा. विकास. चेतन पाटील. मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका. पाठीमागे शॉर्ट लॉंग स्टॉप रिझनला. हा चांगला झेल टिपलाय साहिलच्या माध्यमातून आणि इथे परतावा लागेल चेतन पाटीलला. बॅक टू द पवेलियन. 3 ओव्हर 20 धावा 2 विकेट. काय चांगली गोलंदाजी झालंय. रोखलंय चांगल्या प्रकारे. रुंच 11 वाकीपाडा टीमला. फिल्डिंग करणाऱ्या ओम साई 111 भावाले बी टीमच्या गोलंदाजाने योगेश भालेकर, नवनाथ, विकास यांनी कामगिरी झकास केली आपल्या टीम करता. हे तुम्ही बघू शकता. चेतन कशा परतलेत. त्यांना सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला खेळलं होतं आणि बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये तो शतरक्षक होता, त्याला शॉर्ट फाईन लेग आपण म्हणतोय, त्या ठिकाणी जाऊन तो झेल टिपला गेला. म्हणजेच यावेळेला 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 20 आहे. 20. ओम साई भावले भी टीमच्या विकासची कामगिरी बघा.
5 धाबा खर्च केलेत, 2 सफलता मिळवलेत आपल्या टीम करता. आणि आता गोलंदाजीची जबाबदारी यावेळेला आता कोणाला दिली जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांकरता खर्च झालेला अवधी सुद्धा आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की 15 मिनिटं आतापर्यंत 3 षटकांकरता खर्च झालेत. आणि आता शेवटचं जे षटक आहे, जे तुम्हाला आम्ही वेळ दिली आहे 22 मिनिटांची, ते संपवण्याकरता तुमच्याकडे कमी अवधी उरलाय, म्हणजे 7 मिनिटांचा अवधी आहे. या 7 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करावे लागतील. चतन बाद झालाय. चतनने आपल्या संघाकरता थोड्या प्रमाणामध्ये धावा बनवल्यात. मोठा सफल फलंदाज तो होता आला नाही. आता रवी डवलावर जबाबदारी आहे. तो सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. प्रोजेक्टेड स्कोअर 34 पर्यंत दाखवतोय. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार. योगेश तयार. योगेश याचा फुलपिच बॉल होता. ऑन साईडला चेंडू गेला. बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून थ्रो येण्याआधी 1 धाव पळून पूर्ण केली. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 21. 21 for 2. सेकंड स्पेलमध्ये आलाय योगेश भालेकर आणि सध्या नावाप्रमाणे काम केलंय. 6 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 7 बॉल त्यांनी टाकल्यात. दुसरा स्पेल त्याचा आपण पाहतोय. आणि इथून पाहिलं तर जुचंद्र विलेज एंड कडून सध्या गोलंदाजी होत असताना रवी डवला स्ट्राईक एंडला. पाहिलं तर या बॉलला लेग स्टंपच्या जास्त बाहेर पिचिंग केलंय. व्हाईट बॉलचं सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव्याने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 22 धावा, 2 विकेट. डे 1 आहे, म्हणजेच पहिली रजनी. आणि पहिल्याच रजनीमध्ये अफाट गर्दी आपल्या लाडक्या प्रेक्षकांनी भरलेलं आहे. पूर्ण स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे तुम्ही बघू शकताय पडलेला चेंडू डाबेस्ट सोडून जाणारा होता. आता चेंडूला स्लॉक केलंय. उचललाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ते करत नाही कोणती चूक. आणि योगेशने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 22. मिस टायमिंग फटका होता. सुजित आला. बराच काळ चेंडू हवेत राहिला. आणि JTCचं लाईव्ह कव्हरेज पहा. जबरदस्त अप्रतिम कॅच कॅरी केलाय. सुजितच्या माध्यमातून विकेट गेलाय. रवी डवला बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याची जागा भरून काढण्याकरता आलाय ऋतिक म्हात्रे, सिक्सर किंग. बघूया ऋतिकची बॅट बोलेल का या मैदानावरती. 22 धावा, 3 विकेट. सध्या शांत ठेवलंय संदीप सर बॅटिंग करणाऱ्या रून्स 11 आई गावदेवी वाकीपाडा संघाला. त्याचं कारण आहे जी गोलंदाजी राहिली आहे ना योगेश भालेकरची, अप्रतिम क्लास दाखवतोय. परंतु मला कौतुक याकरता करायचं आहे या रून्स 11 टीमचं. समोर कोणताही संघ असो त्या विरुद्ध खेळण्याची ते धमक ठेवतायत, चमक ठेवतायत. आणि चमक दिसतेच. धाबा तर आले, धाबा होतील. कारण अजून आपण विचार केला तर या इनिंगचे 10 चेंडू शिल्लक आहेत. त्यामध्ये काहीतरी बनू शकतं आपल्या टीम करता. 3 गडी बाद. धावसंख्या 22. ऋतिक म्हात्रे षटकार किंग असं म्हटलं जातं त्या खेळाडूला. इथे मोठे फटके तो आपल्या टीम करता दाखवेल काय. कल्पेश म्हात्रे याची सुद्धा अजून बॅट बोलली नाही. त्याची बॅट बोलली तर मग इथे धावपळक वाढू शकतो. जबाबदारी ऋतिक म्हात्रे आपल्या खांद्यावर घेताना दिसतील काय. पुन्हा एकदा योगेश तयार. चांगला फटका. जबाबदारी उचललाय. पाठवून दिलाय या चेंडूला मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. ऍक्शन रिप्ले फार इंटरेस्टिंग आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना ऋतिक शपल क्रॉस झाला. पायावरचा बॉल होता. पिकअप शॉट. शॉट आर्म पुल. जबरदस्त फटका. ही ताकद आहे आणि काय पॉवर जनरेट केले. म्हणून सांगितले की ऋतिक म्हात्रे आहे ना या संघाचा सिक्सर किंग. आल्याच आपल्या नावाचा डंका सध्या वाजवते मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच आपण एक दृष्टिकोन आहे तो आपला बदलायला पाहिजे. तो ऑल इंडिया आयकॉन जरी असला तरी मी आमच्या गावचा आयकॉन आहे. आणि ते दाखवत या वेळेला ऋतिक म्हात्रे आणि पहिलाच बॉलवर षटकार खेचलाय तो सुद्धा योगेश भालेकरच्या. धावसंख्या धावपळकावर 28. 3 गडी बाद 28 धाबा. चांगली स्थिती बनली या वेळेला. म्हणून ऋतिक मध्ये क्षमता आहे, ती चमक आहे, ती धमक आहे. समोरचा खेळाडू, समोरचा संघ कोणता आहे हे मला ठाऊक नाही. मी माझी गुणवत्ता दाखवीन, मी माझं अस्तित्व दाखवीन. आणि या मैदानावरती सध्या अधिराज्य आल्याच लेट पण थेट ठोकलाय षटकार. योगेशला प्रश्न विचारलाय ऋतिकने. चेंडू क्रमांक 4 ऋतिक करता योगेशचा. आता मात्र पुन्हा एकदा आपला क्लास दाखवतोय. स्लोवर 1 चेंडू होता. त्यानंतर लेन थोडी मागे ठेवली आणि कुठे कमजोरी ओळखली गेली. डॉट बॉल. जी पकड होती चेंडूची ती सुद्धा तुम्ही बघू शकता त्या रिप्लेमध्ये.
वेगळी पकड त्या गोलंदाजाची बघायला मिळते आणि थोडासा बाहेर त्या चेंडूला काढताना दुसरे गोलंदाज योगेश भालेकर. धावसंख्या 28. पुढचा बॉल. ओहो, हे नेमकं काय केलं, इथे नेमकं काय केलंय बघूया काय घडलंय. नो बॉलचा तर इशारा आलाय, विकेट जाते. ऋतिक म्हात्रेला परतावं लागेल, परंतु नो बॉलचा इशारा. बीमर मला वाटते आतापर्यंत या परिसरातील झालेल्या स्पर्धांमधील सर्वात मोठा बीमर आहे. नक्कीच ही व्हिडिओ क्लिप व्हायरल होईलच, यात काही शंका नाही. परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आलं, हे प्रभू, हे हरिराम, हे जगन्नाथम, हे क्या हुई. ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्ले पहा, हातातून बॉल जणू काही निसटला, स्विंग करायचं होतं आणि अतिरिक्त स्विंग, सरळ जो बॉल टाकला ना तो शॉट फाईन लेगला हा बॉल निघालाय. आणि इथे एक दुर्घटना दुसरी घडली की रनआउट देखील गेलाय, म्हणजे बोनस मिळाला, त्यात विकेट देखील गेलं, खराब बॉल देखील आला, फनी मुवमेंट देखील झालं, ऋतिक निराश देखील झालाय. आणि कुणाल मडके सध्या टचमध्ये आहे. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सातत्याने म्हणत असता की टचमध्ये पाहिजे, हा खेळाडू टचमध्ये आहे. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन या खेळाडूचं अगदी चांगलं होतं आहे. इथे गरज आहे. ऋतिक म्हात्रे याचे विकेट हे दुर्दैव होतं या टीम करता. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आणि फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही बॅटरला. यावेळेला कल्पेश म्हात्रे बीट होत आहेत आणि हा डॉट बॉल. धावसंख्या धावपळकर आहे ती 29. 4 गडी बाद 29 धावा. फ्री हिटचा बॉल होता आणि काय बॉल टाकला. फ्री हिटच्या बॉलवरती कल्पेशला जागेवरती ठेवलंय, लेग कटर समोरून बाहेर फिरवला. ही शैली आहे, कधी बॅकअप लेन, कधी फुलर लेन, कधी यॉर्कर लेन. पुढचा बॉल बॅटची एज गेट, शॉर्ट थर्डमॅनला बॉल निघून जातोय. सध्या पाहिलं गेलं तर 38 सर्कलच्या बाहेर हा बॉल निघून जातोय. 1 धाव. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा, 4 विकेट. पुढच्या मॅचचा टॉस कशा प्रकारे असेल संदीप गावंड सर त्या ठिकाणी माहिती पोहोचवतील. भाव्य 11 मानकोळी आणि मयांक 11 कारभाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने या. टॉस बॉक्स आमच्या अतिथी कक्षामध्येच आहे, तिथेच आपण टॉस करणार आहोत. हे तुम्ही बघू शकता. जयेश भोसले महाराष्ट्रातील नामवंत असलेले समालोचक, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते गोड आवाजाने मंत्रमुग्ध करणारी वाणी हे लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. सोबतच निशांत पाटील यांचा सुद्धा गोड आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतोय. टॉससाठी या भाव्य 11 मानकोळी विरुद्ध मयांक 11 कारभाव. दोन्ही टीमला हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या अतिथी कक्षामध्ये या, इथेच टॉस केलं जाईल. मॅचची चर्चा करत होतो आपण. धावसंख्या 4 गडी बाद 30. पुढच्या मॅचमध्ये देखील संदीप सर मजा येईल, कारण की 2 अप्रतिम खेळाडू आमने सामने. विनीत माळी इन ॲक्शनमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, आहे की नाही प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्या अपोजिट प्रणय आणि सूरज पाटील, हे 2 खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. म्हणूनच पुढचा मॅच फार इंटरेस्टिंग आहे. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. लोकनेते आमदार चषक 2026 भव्य नाईट क्रिकेटचा थरार. दरवर्षीची ही स्पर्धा संदीप सर, आणि दरवर्षी विदाऊट डोनेशन या स्पर्धेचं हे टायटल आहे. कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. पहिल्या नाईट क्रिकेटचा मान, बहुमान, सन्मान नेहमीच या स्पर्धेला आहे. म्हणूनच ही स्पर्धा यशाचं शिखर गाठताना दिसली मागच्या वर्षी सुद्धा. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर्स जोचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 हा रणसंग्राम आपल्या भेटी करता आलाय. आणि 10 मार्च हा या स्पर्धेचा पहिला दिवस, म्हणजेच पहिलीच रात्र. डे 1 मध्ये आपण आहोत. आता शेवटचं षटक टाकण्याकरता बघूया. सूरज याला जबाबदारी दिलंय. हा सुद्धा ऑल इंडिया आयकॉन असा खेळाडू आहे. सूरज केने टेनिस विश्वातील नामवंत असा हा खेळाडू आहे. मागच्याच स्पर्धेमध्ये चांगली खेळी त्याची मला पाहायला मिळाली होती. आणि अर्थातच त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करताना अतिशय चांगलं डिसिप्लिन भावाले बी टीमने दाखवलं होतं. सूरज केनेवर जबाबदारी आहे आता धावा रोखण्याची, परंतु बॅटरवर जबाबदारी आहे धावा बनवण्याची. गोलंदाज तयार. फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 32. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ज्यावेळी पाहायला मिळते ना, मजा येते. आणि या मॅचमध्ये कल्पेश म्हात्रे वर्सेस सूरज केने, 2 आयकॉन प्लेअर आमने सामने.
आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुलचा हॅमर करायचा होता या बॉलला. मिड विकेटला खेळलेला फटका प्रॉमिसिंग नव्हता, परंतु कल्पेश मात्रेला 1 रन मिळेल. 1 या धावसंख्येने धावफलक 33. 4 बॉलचा विचार करतोय गावदेवी वाकीपाडा रुन्स 11. इथे एक षटकार आला. 40 45 50च्या आसपास गेला तर चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि एकंदरीत 40च्या आत रोखण्याचा इरादा आहे ओम साई भावालेबी. असं बनू शकतात 50 धावा, का नाही बनू शकत. कुणाल मडके नावाचा खेळाडू आहे जो चांगला फॉर्ममध्ये आहे. ओ क्रॉस पॅटने खेळायचं होतं, राईस झालाय चेंडू, गुडलेन्स पाटवर चेंडू टाकलाय, वळणदार चेंडू होता, धावबाची संधी आहे, विकेट जाते कुणाल मडकेची. कुणाल मडकेला परतावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या ऑरेंज 11 टीमला लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त आणि फक्त 33. डीआरएस मागणी केलं. वाईट साठी यस अंपायर, यस वाईट करता डीआरएस. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. डीआरएस हवा असतं काही खेळाडूंना, कारण आय थिंक दोन्ही टीमला 1 डीआरएस आहे या स्पर्धेमध्ये. चला टीव्ही अंपायर या वॉर्डरूम मध्ये. यस अंपायर, तिसरे पंच निरीक्षण करतायत. चेंडू वाईट आहे की नाही पाहणी केली जाईल, निरीक्षण केलं जाईल. क्रिकेटमध्ये आता ह्या सर्व सुविधा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला उपलब्ध आहेत, मग का नाही त्याचा फायदा उचलायचा. इथे फायदा उचलायला लागलाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने ही डीआरएस, दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्यू लॉस. लगेच ऑन स्क्रीन रिव्यू लॉस झालं. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. LED वॉल देखील आहे तिथे देखील. JTC लाईव्ह द्वारे एक क्षणचित्र आपण पाहतोय. 33 धावा 3 बॉल. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा काय राईज केलंय, काय सरप्राईज केलंय. जबरदस्त परफ्यूम डिलिव्हरी कशाला म्हणतात तर या बॉलला काय रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि सूरज केने संपूर्ण देश विदेशामध्ये चांगलं काम करतोय. भारतभर दौरे असतात त्या खेळाडूचे आणि तो गोलंदाजी करतोय. आता सरळ बॅटने ऑफ स्टंपर शफल झाला, चेंडूला खेळून काढला जातं मिड ऑन क्षेत्रामध्ये, डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये टिपलाय झेल योगेशने. फलंदाज झाला इथे फेल, विकेट डाऊन. या वेळेला लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 33 फॉर 6. काय कॅच घेतला, जबरदस्त लॉंग चेस होतं फिल्डर करता. लॉंग ऑनला होता, वाईड ऑन लॉंग ऑनला आणि तिथून अंतर होतं 30 सर्कलच्या जवळ. चेंडू बराच काळ हवेत आणि तिथून काय कॅच घेतलाय. योगेश नावाची चर्चा तर आपण पाहतो. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग. मोठा पटका खेळायचा होता समोरच्या दिशेने, व्ही शेपमध्ये बॉल गेला आणि तिथे मात्र लॉंग ऑनला फिल्डर आला. पहा लॉंग चेस खाली होता आणि तिथे काय आय कॉर्डिनेशन, काय जजमेंट आणि काय तो कॅच, सर्व काही ओके मध्ये होतं या बॉलवरती. मनीष म्हात्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश म्हात्रे आऊट झाला तर त्यांचेच बंधू मनीष म्हात्रे म्हणजे म्हात्रे ब्रदर्स मोठं नाव आहे आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंगचा. धावा 33 झाल्यात, गडी बाद झाले 6. यानंतर होणारा मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत, तिथे आमचे प्रतिनिधी लगेच जोडले जातील. भाव्य 11 मानकोळी विरुद्ध मयांक 11 खारबाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? भाव्य 11 मानकोळी टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. मयांक 11 खारबाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी या. मयांक 11 खारबाव टीमच्या कॅप्टनने त्वरित या. याआधीच आम्ही तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला होता. वळूया मॅचकडे. अंतिम बॉल वेगाने टाकलाय, बॉल समजला नाही बॅटरला आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस. ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा खेळ जर पाहिला 33 धावा झाल्यात आणि 34चं आव्हान सामोरं ठेवले. मनीष म्हात्रे देखील रनआउट झाला. स्वस्त्यात बाद. 5 ओव्हरमध्ये धावा 33, जिंकायला आहे 30 बॉलमध्ये 34 धावसंख्येचं आव्हान. भाव्या 11 बी आज खुश असतील जितेंद्र कांतीलाल पाटील ज्यांनी हा संघ इन्व्हाइट केलाय. चला आपण टॉस करण्याकरता जाऊया. एका बाजूला भाव्य 11 मानकोळी आणि मयांक 11 खारबाव असा
हा टॉस आपल्याला बघायला मिळेल. टॉस करण्याकरता मी संदीप म्हात्रे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. 5 षटकांचा मॅच असेल, 2 षटकं पॉवर प्लेचे असतील. चला टॉस कॉलिंग कोण करतंय? मयांक 11 टीमचे कॅप्टन सूरज कॉलिंग करतायत. इट इज हेड म्हणजेच शाप आलाय. बाबा 11 मानकोळी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले जात आहेत. तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळणार आहात. टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करताना समोरच्या टीमला रोखण्याकरता काय रणनीती या स्पर्धेसाठी केलंय? काय रणनीती नाही केली, नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. मोठमोठ्या स्पर्धामध्ये अभिजित राहिलेला हा संघ आहे. मयांक 11, प्रणय आहे, सूरज आहे, नेहल आहे, आणखीन काही चांगले खेळाडू आहेत. त्या खेळाडूंविरुद्ध लढण्याकरता तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. काय वाटतं किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कमीत कमी 10 पॉईंटने रोखण्याचा प्रयत्न करू. इथे आल्यानंतर रजनी क्रिकेट स्पर्धा खेळायची आहे. कसं वाटलं हे आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे, खेळायला मजा येईल. चांगला मॅच होईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी हा. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. दुसऱ्या बाजूला सूरज आहे. नेहमीच यंदा थोडासा परफॉर्मन्स कुठेतरी खाली उतरलेला दिसतो मयांक 11 कारभाव टीमचा, परंतु आता सूरज आहेत. सूरज जर टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असा? फिल्डिंग केली असती. मनाच्या विरुद्ध झालंय. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे, बॅटिंग करायची आहे. 5 षटकांमध्ये किती धावा बनवणार आणि कशी तयारी या स्पर्धेसाठी केली आहे? चला बॅट्समन पाठवा प्लीज. खेळाची संधी दिलीबद्दल त्याबद्दल आभार आहे कमिटीचा. आणि असं टार्गेट नाही सर, 5 ओव्हरीन जेवढ्या रन आम्हाला बनवता येतील तेवढ्या बनवू आम्ही. कोणकोणते खेळाडू आहेत जे फॉर्ममध्ये आहेत आणि तुमच्या टीममधून आता खेळताना दिसतील? नाही सर, आमचे प्लेयर सर्व चांगलेच खेळतात आणि सर्वांकडनं अपेक्षा चांगली आहे की चांगले खेळतील. अशा कारभाव संघ आला की प्रेक्षक जल्लोष करत असतात की चांगल्या अपेक्षा असतं प्रेक्षकांची, षटकार, चौकार, विकेट हॅट्रिकचे. तर त्या प्रेक्षकांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल? काय म्हणाल? चांगला क्राऊड आहे इथे? हो सर, इकडे डे खेलो किंवा नाईट खेलो इकडच्या प्रेक्षकांचा आम्हाला खूप सपोर्ट असते, प्रेम असते. इकडे खेळायला खूप मजा येते आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इकडे चांगला खेळतो. तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा असेल सूरज. धन्यवाद. ह्या दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलाय. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय भव्य 11 मानकोळी टीमच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय सांगितलाय आम्ही फिल्डिंग करणार आहोत, बॅटिंगसाठी तयारीत राहावं लागेल ते मयांक 11 कारभाव या टीमला. नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आपण थेट वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत माझे साथी समालोचक मित्र आमच्यासोबत जुळले जातील. अक्षय साटम. स्टील स्टे ट्यून ऑन ZTC लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. सलामीची जोडी जाते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही महत्वाचे बॅटर आणि 2 सलामीवीर आपण पाहतोय. स्ट्राईकला सध्या पाहूया कोणता खेळाडू जातोय. दोन्ही जर पाहिले, एक दिल तर एक धडकन. सूरज केने आणि योगेश भालेकर थँक्यू. हे 2 बॅटर आपण पाहतोय. बॅटर गेलेत, परंतु एक बहुमूल्य असं व्यक्तिमत्व आपल्याला अतिथी कक्षामध्ये तैनात झालेलं दिसून येतोय. युवासेना अधिकारी, बोईसर विधानसभा पूर्व आदरणीय जिग्नेशदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतोय दीपेश पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. कॅमेरामॅन सुद्धा त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. स्वागत आणि सन्मान फार महत्त्वाच्या आहेत. ही अनमोल रत्न आहेत आपल्या या परिसरातील आणि या अनमोल रत्नांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होताना आपल्याला दिसून होतं. तुम्ही हे सर्व दृश्य ZTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकतायत. चांगलं व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ते जिग्नेशदादा म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होतोय. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत अक्षयजी साटम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती पहिला वार, पहिला दर्जेदार चौकार. भव्य स्वागत गोलंदाज केलंय. पहिल्याच बॉलवरती येत आहेत 4 धावा. जबरदस्त फटका भावेश आणि भावेशच्या अगेन्स्ट खेळलेला पहिल्याच बॉलवरती सूरज केनेच्या बॅटमधून जबरदस्त ऑन द राईज. मिडॉनच्या डोक्यावरून सरळ स्ट्रेट लॉंग ऑनला चौकार येतोय. पहिल्याच बॉलवर चौकार सूरज केनेने. ओहो, चौकारानंतर हा काय? हा नक्कीच षटकार असेल.
लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके, 2 बॉलमध्ये आल्यात धावा 10. काय जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे देखना दैदिप्यमान, पाहतच राहावा इतका सुंदर स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, सिक्सर. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येत आहे. 2 चेंडू 10 धावा. भावेशवरती आक्रमण केलंय. नाव सूरज केने, काम षटकार ठोकणं आणि सध्या त्याच्याच नावाचा बोलबाला, त्याची चर्चा का म्हटलं जातंय ऑल इंडिया आयकॉन प्लेअर. त्या प्रकारचा खेळ पाहतोय भावेश. बेस्ट बॉलर आहे या टीमचा, परंतु बेस्ट बॅटिंग करत असताना सूरज केने पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. चेंडू क्रमांक 3 घेऊन भावेश आता इनसाइड आउट ऑन दी अप. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय फटका खेळलाय, चौकार. ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, सगळीकडेच चांगले फटकेबाजी करत असतो सूरज केने हा खेळाडू. मैदानाच्या चोहोय बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि ती शक्कल मैदानाच्या आतमधून लढवताना दिसतोय सूरज केने. म्हणूनच मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये या खेळाडूचं. हे तुम्ही बघू शकता, त्याचा बॅटिंग पावित्रा, फलंदाजीचा टान्स, इनसाइड आउट, जागा बनवली आणि कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. 4 धाबाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जात आहेत त्या बिनबाद नाबाद. 14 धाबा, 14 विदाउट लॉस. पुन्हा एकदा सूरज बॅटिंग करण्याकरता तयार. भावेशला यश मिळून द्यावं लागेल आपल्या टीम करता. धारदार अस्त्र वापरावी लागतील. स्लोवर 1, गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकारांशी भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. केलं हुक, भागवली भूक, सिक्सर, लॉंग लेग पट्ट्या बाहेर. स्ट्रोक. चेंडू तितका खराब नव्हता, तितकं शॉर्ट सिलेक्शन. एकतर ऑफ स्टंपवर टाकल्यावर कव्हरच्या बाहेर आणि इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. हुकचा फटका, अर्धा हुक अर्धा पुल, चेंडू गुल, षटकार. 6 धावेने धावपळक जर पाहिलं 20 धावा, 4 बॉल. भावेशवरती आक्रमण केलंय आणि इथे सूरज केने काय जबरदस्त बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. घुटना टेक, सिक्सर देख, फॉलिंग स्वीपचा फटका, अपुन का फटका, 440 वोल्ट का झटका. सूरज केनेने पुन्हा एकदा ठोकलाय षटकार. काय चांगलं कमालीचं प्रदर्शन आपला टीम करता. मला वाटतं ह्या वेळेला इतकी चांगली सुंदर फटकेबाजी होतोय, म्हणजेच जबाबदारी उचलले आणि लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे. कोळवट टप्प्याचा चेंडू होता हा. खरं तर ऑफ स्टंपवर तो थोडासा सफल झालाय. फॉलोइंग स्वीप ज्याला आपण म्हणू शकतो. बघू शकताय तर चांगला फटका खेळताना सूरज केने षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा, 26. फॉट स्ट्रोक, कडक बेधडक अशी फटकेबाजी बॅटरची. पुढे आता गोलंदाज चर्चा करतायत, कल्पेश म्हात्रे चर्चा करतायत. म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत कल्पेश म्हात्रे. मनीष म्हात्रे यांना सुद्धा आपण बघितलं होतं, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर नवीन म्हात्रे आहेत. LED वॉल जी बघता डाव्या बाजूला ती त्यांच्याकडूनच या ठिकाणी लावण्यात आलं. एक चांगलं दृश्य चोहे बाजूने तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला होतं. इतकी सक्षमता या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसून येतं. 5 बॉल तुम्ही बघू शकतायत, षटकार चौकार. डील फक्त षटकार आणि चौकारांमध्येच झाली आहे. 5 चेंडू आणि 5 बाउंड्रीज आपण बघतोय. चौकार षटकार, चौकार षटकार, षटकार. चेंडू तितके खराब नव्हते संदीप सर, जेवढे चांगले फटके. एक फटका पाहिला तर लॉंग ऑनच्या वरून स्ट्रेट हिट, एक बॅकफूट पंच, कव्हर ड्राईव्हचा चौकार, हुकचा षटकार, त्यानंतर फॉलिंग स्लॉक स्वीपचा षटकार पाहिला. 5 बॉलवरती धुमाकूळ घातलाय. ते दनादन बॅटिंग होत असताना इथे विकेट जाण्याची दाट शक्यता. गेलाय विकेट. म्हणून सांगितलं की भावेशने गोलंदाजी खराब केली नाही, तेवढी चांगली बॅटिंग केली होती सूरज केनेने आणि त्याला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. 1 ओव्हर 26 धावा. बघितलं आपण 26 धावा, 6 मध्ये 26 धावा बनल्यात आणि स्ट्राईक रेट 433चा. पहिला धक्का प्रत्युत्तर देणाऱ्या ओम साईड 111 भावाले बी या टीमला. जितेंद्र कामतेलाल पाटील हे संघ मालक आहेत या टीमचे. काय जबरदस्त बॅटिंग केली. चौफेर फटकेबाजी. बॅटिंग आवडली असेल तर सूरज केने करता टाळ्या झाल्या पाहिजे.
षटकारांची आतिषबाजी, बॉलच्या मेरिटवरती खेळणारा खेळाडू आहे. ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर. आयकॉन प्लेअर का म्हटलं जाते तर त्याच्या नावाची चर्चा, त्याच्या नावाची दखल या मैदानावरती आपली छाप सोडली आणि सूरज केनेने आपलं काम केलंय. मला वाटतं आयोजकांचा थोडा वेळ वाचेल या मॅचमध्ये. हा यस, अगदीच योग्य उत्तर दिलं आपण आणि योग्य चर्चा केली माझ्यासमोर. हे षटक खूपच महागडं सुद्धा ठरलं. एक विकेट सुद्धा मिळाली, परंतु धाबा जास्त खर्च झाल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फळकावर त्या एक गडी बाद 26 बघूया बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक दुसरं कोणाला आणलं जाईल. रुपेश मोरे की कल्पेश म्हात्रे. मला वाटते रुपेश मोरेला बोलवलंय सध्याच्या घडीला. बॉलिंग मार्कवरती JPL मध्ये चमकला होता. अनेक साऱ्या टुर्नामेंट गाजवल्यात या खेळाडूने. सध्याच्या घडीला समोर आहे योगेश भालेकर, आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेटचं. आणि मोठ्या नावासमोर जर मोठी कामगिरी राहिली ना तर तुमच्या नावाची चर्चा, तुमच्या नावाची दहशत या संपूर्ण पंचकृषीमध्ये घेतली जाते. बरेचसे क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू, जे नामवंत खेळाडू आहेत त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येतात त्या स्पर्धेकरता. इच्छा होती त्यांच्या खेळायची. अवधूत कामत सातपाटी टीमचा एक प्रमुख अस्त्र आहे, अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याने सुद्धा या स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्यात. मनापासून त्यांचा आम्ही आभार मानतोय. आपल्या परिसरातील सुद्धा संजय पाटील, ज्यांची सुकन्या उन्नती संजय पाटील ही सुद्धा लेदर क्रिकेटमध्ये आपले छाप सोडतोय आणि त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेकरता. आणि आजच्या दिवसात ज्यांचा वाढदिवस आहे आपले जवळचे मित्र समालोचक हेमंत पाटील सरांकडून सुद्धा शुभेच्छा आलेत. स्लो बर्बान, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हो, झेल या ठिकाणी सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. कधी कधी अशा चुका केल्यानंतर त्या महागड्या पडू शकतायत, महाग पडू शकतायत. सहज सोपा झेल ड्रॉप झालाय. मॅच मध्ये वापसी करू शकला असता. नक्कीच मोठा संघ आहे, परंतु आपल्या पंचकृषीतील हा संघ आपण पाहतोय. रुन्स 11 आई गावदेवी वाकीपाडा. समोर कोणता संघ आहे ठाऊक नाही. तो संघ उतरला ना मैदानाच्या आतमध्ये, ती ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची होती. आणि जिग्नेश दादांनी सांगितले जरूर परफॉर्मन्स इतका खास नाही, पण तो इम्प्रेस केले प्रत्येकाला. ज्या पद्धतीने सुरुवातीला बॅटिंग राहिली, थोडंसं कमी पडला, परंतु आपल्या परिसरातील संघ इम्पॅक्ट टाकला. आणि येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ दिसेल तुम्हाला. एकदा हारलो म्हणून एखादा संघ खराब होत नाही. कमबॅक करत राहा. या प्रकारे रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळत राहील. तो कमबॅक केलाय रुपेश मोरेने. काय कहाणीमध्ये ट्विस्ट येईल. मोठमोठे संघ पाहिलेत आपण. संदीप सर टेनिस क्रिकेटमध्ये चढ उतार पाहिलाय. 18 बॉल 16, 18 बॉल 20, 18 बॉल 12, 18 बॉल 10 हे गणित चेंज झालेलं नाही आहे. म्हणून इथून किती धावा आहेत याला महत्त्व नाही. तुम्ही किती विकेट घ्याल, किती डॉट बॉल घ्याल, किती चांगली गोलंदाजी कराल, किती चांगली फिल्डिंग कराल ना तर कमबॅक होऊ शकतो. अगदी चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला. 22 मध्ये 7 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 7ची आवश्यकता. पाहूया या वेळेला काय होतं या मॅचचं. थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत शेखर ठाकूर सरांना. शेखर ठाकूर सरांना आपण काही वेळातच बघणार आहोत. थोड्याच वेळात ते दाखल होतील. बरेचसे त्यांच्या जवळचे मित्र सूर्यकुमार यादव, शुभम दुबे यांच्यासोबत सुद्धा ते क्रिकेट खेळलेत. हो, फुल टॉस बॉल सहजरित्या पाठवलंय. नो बॉलचा सुद्धा इशारा, म्हणजेच मॅच संपवलाय. केल कल्लास मॅच संपवलाय. आणि ह्याच बरोबर नो बॉलचा इशारा आल्यानंतर दोन्ही टीम आता हँडशेक करण्याकरता पुढे जातील. बॅटिंग करणारी टीम मधून सुद्धा संपूर्ण खेळाडू त्या खेळाडू कक्षामधून खाली उतरतील, लाईनअप मध्ये जातील आणि पराभूत झालेल्या रुन्स 11 वाकीपाडा टीमच्या सोबत हस्तांतरण करतील. हार जीत तर होतच. असं म्हणतात ना की पराभव एक असा धडा आहे तो तुम्हाला पुढे जिद्दीने खेळण्याकरता प्रवृत्त करत असतो. जरी पराभूत झालात तरी चांगला खेळ तुम्ही आपल्या संघाकरता केलात, आपल्या संघ मालकाकरता केलात, आपल्या गावाकरता केलात. कॉंग्रॅच्युलेशन ओम साई 111 बावाले बी या टीमचं अभिनंदन. चर्चा होईल या पराभवाची. चेतन पाटील काहीतरी चर्चा करतायत, परंतु बघा लाईनअप मध्ये कसं शिस्तबद्धता. रुन्स 11 टीमची सर्व खेळाडू लाईनअप मध्ये येतात, हँडशेक करतायत. ही फुल मॅच समरी आपण बघतायत. सलामीला येत असताना चेतन पाटील एक मात्राचा खेळाडू ज्याने 13 धावा बनवल्या. सूरज केने 6 मध्ये 26 धावा बनवल्या. आणि विकेट सुद्धा एका षटकामध्ये 3 धावा खर्च करत एक विकेट सुद्धा मिळाली. सूरज केनेचा परफॉर्म